नमस्कार मित्रांनो. आपल्याला माहीतच आहे की मी माझ्या काही कविता नेहमी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करीत असतो. अशीच एक कविता आहे. जी कविता मी काही वर्षापूर्वी याच चॅनलवरती सादर केली होती, पण मला असं वाटतं की त्यावेळेस ती म्हणावी तितकी प्रभावी सादर झाली नव्हती. म्हणून पुन्हा एकदा आपल्यासाठी मी ही कविता घेऊन आलेलो आहे. कविता ही दीर्घ कविता आहे, त्यामुळे थोडीशी मोठी वाटली तरी तुम्ही सगळे ऐकावी अशी माझी इच्छा आहे. आणि विषयच असा आहे की कदाचित तुम्हाला ते ऐकायला आवडेल. विषय आहे प्रेम आणि कवितेचं नाव आहे हे काय प्रेमात पडायचं वय असतं का. हे काय प्रेमात पडायचं वय असतं. त्यानं आरशात पाहिलं आणि विचारलं. आरसा हसला आणि म्हणाला, तू विचारतोस की मन मोकळं करतोस. ती त्याला भेटली वळवाच्या पावसासारखी. तिचा सावळा रंग, परिपक्व वाणी. मग मला सांगा, कशी नाही फुलणार मनात प्रेमाची गाणी. ती सोबत असताना त्याचं भान विरायचं. मनावर हळुवार मोरपीस फिरायचं. तिचा हात हातात नकळत यायचा. कळत नसे तिच्याकडे तो का ओढला जायचा. लोक पाहतात हे ती खुणेनं सांगायची आणि हलकेच दूर होऊन समांतर चालायची. सोड घरी जाऊ दे अशी लाडीकवणी विनवणी करायची. तिच्या अदा लकबीत त्याला काव्य दिसायचं. तिच्यापासून दूर जाऊ नये असंच त्याला वाटायचं. हे असं कधी त्याच्या आयुष्यात यापूर्वी घडलं नव्हतं. हे असं कधी त्याच्या आयुष्यात यापूर्वी घडलं नव्हतं. प्रेम म्हणजे काय त्याला कधी कळलं नव्हतं. पण अचानक एका वळणावर हे घडलं होतं. उन्हात चालणं पडलं होतं. कामावून सुटल्यावर ती त्याची वाट पाहत थांबायची. मग तोही धावत स्टेशनला पोचायचा. तिथेच स्टेशनच्या निर्जन टोकावर असं लांबड्या बेंचवर ते बसायचे आणि हातातून सुटलेल्या आयुष्याला आठवायचे. छानपैकी गप्पा मारायचे. एकांतात बसणे, गप्पा मारणे, जवळ बसणे, एकमेकांना स्पर्श करणं हे त्यांना सुखवायचे. मग शब्दातून प्रणय चांगलाच फुलायचा आणि मग स्टेशन बाहेर कोसळणारा पाऊस त्याच्यातला कवी जिवंत करायचा. कधी तो तिच्याशी तर कधी पावसाशी बोलायचा. त्या कालावधीत तो पूर्णपणे विसरायचा तो नवरा आहे एका बाईचा. तो नवरा आहे एका बाईचा आणि बाप आहे एका मुलीचा. इथे उरायचा फक्त त्याच्यातील प्रियकर. भर तारुण्यात तो त्याला कधी भेटलाच नव्हता. त्याला आठवलं, आई बापाला वाटलं म्हणून त्यानं लग्न केलं. शरीराची गरज म्हणून त्यानं पत्नीला जवळ केलं. पुढं पोर झाली, जबाबदारी वाढल्या. पोर झाली, जबाबदारी वाढली. घर चालवं म्हणून त्याने बँकेत नोकरी धरली. घर, बँक, बायको, पोर एवढंच त्याचं विश्व झालं होतं. त्या पलीकडे त्याला काही दिसत नव्हतं. तसं त्याचं बायकोवर प्रेम नव्हतं असं नाही, पण तरी तो इतर स्त्रियांना निहाळायचा. आपल्या आयुष्यात काहीतरी राहिलं हे त्याला जाणवायचं, पण काय हे त्यालाच कळत नव्हतं. खरं पाहिलं तर आयुष्य तो जगलाच नव्हता.
आलेला दिवस काढत होता. दिवस, महिने, वर्ष सरले, केस गळले, वय कलले आणि अशाच एका कललेल्या सायंकाळी ती त्याला भेटली. अशाच एका कललेल्या सायंकाळी ती त्याला भेटली. आकर्षक बोलायची, मन मोकळे हसायची, दिलखेच अदा, बिनधास्त जगणं. तिनेच त्याला एकांतात गाठलं आणि त्याला न विचारताच मिठीत घेतलं. हे सारं त्याला खूप भावलं. हे सारं त्याला खूप भावलं आणि हळूहळू त्याला तिचं वेडच लागलं. तो आता स्वतःकडे पाहायला लागला, स्वतःवर मनापासून प्रेम करायला लागला आणि आता आपलं आयुष्य जगायला लागला. हे असं कधी झालं नव्हतं. हे असं कधी झालं नव्हतं. आरशास त्याने कधी विचारलं नव्हतं, या वयात कधी कुणी प्रेमात पडतं का? तशी तीही तरुण नव्हती. 40 तिनेही गाठली होती. पण शरीराची ठेवण तिने छानशी जपली होती. मोकळे केस सोडायची, हलकेच मानेला झटका द्यायची. त्याला ती आवडायची. तिलाही नवरा होताच, पण त्याच्याबद्दल ती खूप कमी बोलायची. तिलाच कधी प्रश्न त्यानं तर खिन्न हसायची. उदास होऊन म्हणायची, ए मेरी जिंदगी एक पागल हवा, कभी यहाँ कभी वहाँ, मैं किसी की नहीं. एक अव्यक्त वेदना तो तिच्या डोळ्यात पाहायचा. तिला तो जवळ घ्यायचा, तिची वेदना पिऊन टाकायचा. तीही त्याला साथ देत होती. तीही त्याला साथ देत राहायची, सुखायची, सुखवायची. तिलाही हेच हवं होतं आणि त्यालाही तेच हवं होतं. गेटवेच्या परिसरात ते थांबायचे. गेटवेच्या परिसरात ते थांबायचे. दूरवर उभे गलबत न्याहाळायचे. लाटांच्या हेलकाव्याने डोलणारी होडी, फडफडणारे कबुतरे आपसुकच तिच्या ओठावर गाणी रेंगाळायचे. दो लफ्जों की है ये कहाणी. तो कधी तिच्या डोळ्यात हरवायचा. तो कधी तिच्या डोळ्यात हरवायचा तर कधी तिच्या ओठावर रेंगाळायचा. कुछ कुछ होत असे, पण ते शब्दात येत नसे. आता तो कविता लिहित नव्हता. तर कविता जगत होता. तरीही एकांतात दाढीवर चमकणारे पांढरे केस त्याला खुणवायचे आणि मग तो आरशास विचारित असे, हे काय प्रेमात पडायचे वय आहे? त्याचं बदललेलं वागणं बायकोच्या नजरेतून सुटलं नव्हतं. विस्कटलेल्या कपड्यावर फिरवलेली इस्त्री, काखेत मारलेला महागडा परफ्यूमचा स्प्रे. किती लपवलं तरी लपत नाही ते प्रेम असतं. जे न सांगता बायकोला लगेच कळतं ते प्रेम असतं. जेव्हा तुम्ही गाणं गुणगुणता तेव्हा ती विचारती. जेव्हा तुम्ही गाणं गुणगुणता तेव्हा तुमची बायको विचारते, सगळं ठीक आहे ना? कारण तिच्यासाठी तुम्ही कधीच गायलं नसतं. सत्य आहे. कारण तिच्यासाठी तुम्ही कधीच गायलं नसतं. ती थांबते, गंभीर होते आणि खडसावून विचारते, हे काय प्रेमात पडायचं वय आहे का? त्याला प्रश्न पडला. आपल्या मनातला प्रश्न हिला कसा कळला? मग तिची चिडचिड हा स्वप्नात कुणाचा कुणाला मेळ नसतो. असेच एकदा सायंकाळची वेळ आणि पावसाळ्याचे दिवस. टॅक्सीत त्याने तिला जवळ ओढलं. कोसळणारा पाऊस आणि त्याने वर ओढलेल्या काचा. तीही काहीच बोलत नव्हती. तोही काहीच बोलत नव्हता. पाऊस मात्र बोलत होता. पावसासोबत तनमन ओले झाले, ओठ शब्द झाले, हात काव्यात गुंफले. किती दिवस चालेल असं? एकच प्रश्न दोघांच्या मनात. उत्तर नव्हतं,
पर्याय नव्हता. उसने हास्य ओठावर आणून ती म्हणाली, मी आता मुंबई सोडते. उसनं हास्य ओठावर आणून ती म्हणाली, मी आता मुंबई सोडते. कुठे जाणार माहीत नाही, परत येणार माहीत नाही. सारे शहर थांबले, ते मात्र बोलत राहिले. रात्रभर जागून सुजलेले डोळे त्यानं आरशात पाहिलं आणि मग चिडून आरशाला म्हणाला, हे काय प्रेमात पडायचं वय आहे का? आरसा मंद हसला आणि म्हणाला, प्रश्न विचारतोयस की कबुली देतोयस? आरसा मंद हसला आणि म्हणाला, प्रश्न विचारतोयस की कबुली देतोस? मित्रांनो, पण एकच प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो, हे काय प्रेमात पडायचं वय आहे? थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, ही एक दीर्घ कविता जी खूप वर्षापूर्वी मी लिहिली होती आणि मला ती जेव्हा मी ती वाचतो त्यावेळेस मला ते छान वाटतं, कारण त्यातून एक संवेदनशील मन तर दिसतंच, पण एक वयाची 45-50 गाठलेला माणूस जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा त्याची मनाची स्थिती काय असू शकते, मला वाटतं की हे मी नीट शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला जर आवडलं तर निश्चितपणे आपण ही कविता पुन्हा पुन्हा ऐका, शेअर करा, लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.